तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि वित्तहानी झालेली आहे आणि ही मन हेलावून टाकणारी आहे. तुर्कीमध्ये 13,000हून अधिक माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत. सिरियामध्ये सुद्धा 3,000हून अधिक माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत. भूकंप होऊन आता चौथा दिवस सुरू आहे आणि जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आता कोणी जिवंत सापडेल याची आशा सुद्धा मावळत चाललेली आहे बघा. चौथ्या दिवशी सुद्धा मदत कार्य भयानक अशा थंडीमध्ये जोरदारपणे सुरू आहे. पण कोणी त्या ढिगाऱ्याखाली आता जिवंत सापडेल ही शक्यता कमी होत चाललेली आपल्याला दिसते. भूकंपाची ही घटना घडलेली आहे. मोठ्या क्षमतेचा हा जो भूकंप झालेला आहे, ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, याच्यामुळे जगातील सर्व देश आणि या देशातील यंत्रणा ज्या आहेत ते त्यांच्या येथील एकूण परिस्थिती आणि जमिनीखाली जी काही सूक्ष्म घडामोड घडत असेल त्या सगळ्यांचा आढावा घेत नक्कीच असणार आहे. आता आपल्या देशापुरतं जर का विषय बोलायचं म्हटलं तर भारताला सुद्धा भूकंपाचा मोठा धक्का आहे आणि भारताचा जो एकूण भूभाग आहे याच्यातील 59% भूभाग जो आहे हा भूकंप प्रवण आहे, म्हणून हा विषय जास्त गंभीर आहे. आज आपण सविस्तर मध्ये माहिती घेऊयात भारतातील भूकंप प्रवण क्षेत्राची. कोणती कोणती शहरं ही सर्वाधिक रिस्क मध्ये आहेत ते बघूयात. भारतातील एकूण जी काही सिच्युएशन आहे, फॉल्ट वगैरे बघूयात, टेक्टॉनिक प्लेट्स काय म्हणतायत हेही बघूयात आणि या अगोदर जे भूकंप झालेले होते त्यामागची कारणं काय होती तेही जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मागील वर्षी भारतामध्ये सुद्धा 1,000च्या आसपास भूकंप झालेले होते, पण ते तितक्या मोठ्या तीव्रतेचे नव्हते किंवा ते लक्षात येण्यासारखे सुद्धा नव्हते. सर्वप्रथम भूकंप कसे होतात हे समजून घेऊयात. आता बघा, पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये आहे काय, तर त्या ठिकाणी आहे लावा. या लावाच्या वरती ही पृथ्वीचा जो आपल्याला वरचा भाग दिसतोय, जो आउटर सरफेस आहे, हा तरंगत असतो. अशा 15 वेगवेगळ्या टेक्टॉनिक प्लेट ज्या आहेत त्या तरंगत आहेत. या कधी एकमेकांपासून लांब जातात, कधी एकमेकांवरती येऊन धडकतात आणि ज्यावेळेस त्या एकमेकांवरती धडकतात त्यावेळेस त्या एकमेकांवरती घासतात, फ्रिक्शन होतं आणि ज्या वेळेस स्ट्रेस जो आहे हा फ्रिक्शन पेक्षा जास्त होतो त्यावेळेस भूकंप होताना दिसतो. यासोबतच कोणत्याही ठिकाणी जर का भूभाग जो आहे एकमेकांपासून लांब जात असेल तर त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होताना दिसतो. आता हे टेक्टॉनिक प्लेट्स जर का अजून व्यवस्थितपणे समजून घ्यायचं असेल तर ही टेक्टॉनिक प्लेट मी मगाशी जसं म्हणलं तरंगणारी आहे आणि हा काही कंटिन्युअस असा भाग नाहीये. वेगवेगळ्या प्लेट्स आहेत ज्या तरंगत राहत आहेत आणि या प्लेट्सच्या बाउंड्रीज वरती जिथे जिथे या बाउंड्रीज आहेत तिथे किंवा या प्लेट्स वरतीच जर का कुठे क्रॅक असेल, ज्याला फॉल्ट असं म्हणलेलं आहे, त्या ठिकाणी भूकंप मोठ्या प्रमाणात होत असतात किंवा तो भूकंप प्रवण भाग असतो असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. आता हे भूकंप टेक्टॉनिक प्लेटमुळे जे होतात ते संपूर्ण पृथ्वीवरती कुठेही होऊ शकतात. पर्टिक्युलर याच ठिकाणी होईल असं कोणीही सांगू शकत नाही. पण मेजॉरिटी जे भूकंप होऊ शकतात तर ते कुठे, तर पॅसिफिक जे आहे तिथे होऊ शकतात, ज्याला रिंग ऑफ फायर म्हणलेलं आहे. यासोबतच हिमालयाचा जो भूभाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंप होऊ शकतात. यासोबतच मिड अटलांटिक रिज जी आहे तिथे सुद्धा भूकंप होऊ शकतात. जगातील सर्वाधिक भूकंप म्हणजे 80% भूकंप जे आहेत ते याच भागामध्ये प्रामुख्याने होताना दिसतात. भारत आणि भूकंप याचं समीकरण जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम हिमालय नेमका कसा निर्माण झाला हे समजून घेणं गरजेचं आहे. भारताचा जो भूभाग आहे त्याला इंडियन प्लेट म्हणलेला आहे आणि वरच्या बाजूला आहे युरेशियन प्लेट. इंडियन प्लेट या ठिकाणी होती जी सरकत सरकत वर आली आणि युरेशियन प्लेटवरती जाऊन धडकली. सुरुवातीला या दोन्ही भूभागांच्या मध्ये होता समुद्र आणि ज्यावेळेस इंडियन प्लेट युरेशियन प्लेटवरती जाऊन धडकली त्यावेळेस या समुद्रामधला गाळ जो आहे तो वरती सरकलेला आपल्याला दिसतोय आणि हिमालय त्या गाळापासूनच निर्माण झालेला आहे असं म्हणलं जातं. आता ही इंडियन प्लेट सातत्याने युरेशियन प्लेटला दाबतीये किंवा सतत युरेशियन प्लेटच्या खाली सरकताना दिसतीये, म्हणूनच हिमालयाची उंची ही सातत्याने वाढतीये असं सुद्धा सांगितलं जातं. आणि हे सतत जे घर्षण होते किंवा ही इंडियन प्लेट सतत जी युरेशियन प्लेटच्या खाली सरकते याच्यामुळे जे घर्षण होते त्याच्यामुळे हा भाग जो आहे भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येतो हे समजून घेणं गरजेचं आहे. आता सिनियर जिओलॉजिस्ट ऑफ वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी अजय पॉल यांच्यानुसार हिमालयन रिजन इज हायली वल्नरेबल टू एनी मेजर अर्थक्वेक. भूकंप झालाच तर तो 7 रिश्टर स्केलचा असू शकतो, 8 रिश्टर स्केलचा असू शकतो किंवा अगदी जाणवणार नाही इतका सुद्धा असू शकतो. आणि यासोबतच नो वन नोज व्हेन इट वुड हॅपन. इट मे हॅपन द नेक्स्ट मोमेंट, द नेक्स्ट मंथ और आफ्टर 100 इयर्स. म्हणजे भूकंप कधी होईल हे निश्चितपणे नाही सांगता येत.
पुढच्या सेकंदाला होऊ शकतो, पुढच्या महिन्यातही होऊ शकतो किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो, असं अजय पॉल म्हणतायत. गेल्या 150 वर्षात हिमालयामध्ये 4 मेजर भूकंप झालेले आहेत. 1897 ला शिलाँग येथे, 1905 ला कांगरा येथे, 1934 बिहार-नेपाळ बॉर्डरवरती आणि 1950 ला आसाममध्ये. 1991 ला उत्तरकाशी इथे सुद्धा भूकंप झाला होता. 1999 ला चमोली येथे आणि 2015 ला नेपाळ येथे सुद्धा हिमालयाचा जो भाग आहे तिथला भूकंप झालेला होता. भूतकाळात झालेले भूकंप आणि एकूण जे टेक्टॉनिक सेटअप आहे याच्यानुसार ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड यांनी 4 सिस्मिक झोन्स बनवलेत. म्हणजे जे भूकंपाची तीव्रता काय असू शकते याच्यानुसार त्यांनी 4 भाग बनवलेले आहेत. झोन 2, झोन 3, झोन 4 आणि झोन 5. झोन 5 जो आहे या ठिकाणी अगदी हायेस्ट लेव्हलचा भूकंप होऊ शकतो आणि झोन 2 जो आहे या ठिकाणी अगदी लोएस्ट लेव्हलचा. तर झोन बघूयात आपण. झोन 5 जो आहे, जो व्हेरी सिव्हिअर इंटेन्सिटी झोन आहे, याच्यामध्ये येतो जम्मू काश्मीरचा भाग, काश्मीर घाटी जी आहे ती याच्यामध्ये येते, हिमाचल प्रदेशचा पश्चिम भाग इथे येतो, उत्तराखंडचा पूर्व भाग याच्यामध्ये येतो, गुजरातमधील कच्छ भाग जो आहे, जिथे भूजचा भूकंप झालेला होता, तो सुद्धा झोन 5 मध्ये येतो. उत्तर बिहार, सर्व उत्तरी पूर्व राज्य म्हणजे आपण ज्याला नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स म्हणतो ते सर्वच्या सर्व आणि अंदमान निकोबार सुद्धा झोन 5 मध्ये येतो आणि इथे जर का भूकंप झाले तर ते सर्वाधिक हानिकारक असू शकतात आणि सर्वाधिक तीव्रतेचे सुद्धा असू शकतात. झोन 4 जो आहे हा आहे सिव्हिअर इंटेन्सिटी झोन. लडाखचा भाग, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणाचा काही भाग, पंजाबचा काही भाग, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग आणि पश्चिम राजस्थान जो आहे हा झोन 4 मध्ये येतो. झोन 3 जो मॉडरेट इंटेन्सिटीचा आहे त्याच्यामध्ये केरळ, गोवा, लक्षद्वीप, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आणि कर्नाटक यांचा भाग येतो. झोन 2 जो आहे, जो लो इंटेन्सिटीचा आहे, इथे सुद्धा राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, यासोबत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका आणि तमिळनाडू यांचा भाग होतो. आता बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल मी ज्यावेळेस झोन 5, झोन 4, झोन 3 आणि झोन 2 सांगत होतो, तर काही राज्य जी आहेत ही रिपीट झालेली आहेत. तर एकच राज्य वेगवेगळ्या झोनमध्ये असू शकतं आणि असं तज्ञ सांगताना दिसतात. त्याच्यामुळं प्रत्येक राज्य जे आहे ते वेगवेगळ्या झोनमध्ये येताना दिसते. यासोबतच देशातील 11% भूभाग जो आहे तो झोन 5 मध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता हे सर्वाधिक असू शकते. झोन 4 जो आहे 18% भूभाग झोन 4 मध्ये येतो. 30% भूभाग हा झोन 3 मध्ये होतो. म्हणून मगाशी मी म्हणलं भारताच्या एकूण भूभागापैकी 59% भूभाग हा भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येतो आणि उरलेला सर्व भाग हा झोन 2 मध्ये येतो. आता बघा, आपल्या इथं भूतकाळामध्ये जे काही भूकंप झाले त्यांच्यावरती जर का नजर टाकली तर लक्षात येईल भुजमध्ये 2001 मध्ये झालेला भूकंप जो होता हा फार मोठा होता. 10,000हून अधिक मृत्यू त्याच्यामध्ये झालेले होते. हाही भूकंप झाला कशामुळे, तर मगाशी मी जे म्हणलं इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट, इंडियन प्लेट जी सतत युरेशियन प्लेटला दाबण्याचा प्रयत्न करते, अंडर बेली हा शब्द वापरला जातो, खाली घसरण्याचा जे प्रयत्न करते, याच्यामुळे हा भूकंप झालेला होता. आणि मी म्हणलं होतं की हे जे काही फ्रिक्शन होते, हे जे एकमेकांवरती येऊन धडकतात किंवा जे काही फ्रिक्शन होतं याची एनर्जी एक्झॅक्ट कुठे रिलीज होईल हे सांगू शकत नाही. ज्या वेळेस फ्रिक्शनपेक्षा स्ट्रेस जास्त होईल तेव्हा भूकंप होणारच आहे. यासोबतच मॅनमेड कारणं जी आहेत म्हणजे मानवाच्या ज्या काही गोष्टी आहेत, मानवनिर्मित काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होताना दिसतात. उदाहरणार्थ 2017 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेला भूकंप. तिथे खोदकाम चालू होतं. खोदकाम जे चालू होतं त्याच्यामुळे खडकांचं संतुलन बिघडलं आणि म्हणून तिथे भूकंप झाला होता. जास्त काही त्याच्यामध्ये मनुष्यहानी झाली नाही. पण जर का झाली असती तर गोष्ट फार गंभीर झाली असती. आता बघा, भरपूर वेळा तुम्ही बघितलं असेल दगड अडकलेले असतात. आपण जर का त्याच्यातला छोटाच दगड बाजूला केला तर सगळेच्या सगळे दगड जे आहेत ते ढासळतात. अगदी तसंच हे मानवनिर्मित घटनांमुळे होतं. ज्यावेळेस ड्रिलिंग केलं जातं, मग ते भलं तेलाच्या विहिरींसाठी असेल किंवा ऊर्जा निर्मितीसाठी असेल, कोणतेही कारण असेल, त्याच्यामुळं हे खडकांचं संतुलन बिघडतं आणि भूकंप होतं. लातूर हा झोन 2 मध्ये येतो. किल्लारीचा भूकंप बघा, तर झोन 2 मध्ये असूनही
म्हणजे हा स्टेबल डेक्कन प्लॅटू असं त्याला म्हणलं जातं. सर्वाधिक स्टेबल हा भूभाग आहे. शील्ड असं सुद्धा याला म्हणलं जातं. तरी सुद्धा या ठिकाणी भूकंप झाला होता. यामागचं कारण कुर्डुवाडी रिफ्ट असं सांगितलं जातं, पण त्याला बहुतांश तज्ञ जे आहेत ते नाकारतात आणि हिमालयाचंच कारण या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे जी इंडियन प्लेट सातत्याने युरेशियन प्लेटवरती दाबतीये, तिथं घासली जातीये, त्याच्यामुळेच तो भूकंप झाला होता. आता बघा, ही जी आपली इंडियन प्लेट आहे, युरेशियन प्लेटकडे प्रतिवर्ष 5 सेंटीमीटर इतकी सरकतीये आणि त्यामुळे संपूर्ण देशभर याचे धक्के जाणवताना दिसतात. हे अगदी शेंगदाणे आहेत ना, ते फोडण्यासारखे म्हणजे शेंगदाण्याच्या बाहेरच्या कवचावरती आपण दाब देतो, एका ठिकाणी कुठेतरी आपण प्रेशर देतो, पण संपूर्ण शेंगदाणा जो आहे तो फुटतो. सगळीकडे क्रॅक गेलेला आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीने हे भूकंपाचं आहे, हे उदाहरण विश्लेषक सांगताना दिसतात. आता सध्या जी काही भूकंपासाठीची परिस्थिती आहे किंवा झोन 5 बघितला आपण, झोन 4, झोन 3, झोन 2 तर या सगळ्या ह्याच्यामध्ये दिल्ली हा असा भाग आहे, की जो सर्वाधिक लोकसंख्येचा आहे आणि झोन 4 मध्ये येतो, म्हणजे तिथे भूकंपाची तीव्रता जास्त असू शकते. एक फेमस वाक्य आहे बघा भूकंपासंदर्भातलं, "अर्थक्वेक्स डोंट किल पीपल बट बिल्डिंग्स डू." म्हणजे भूकंपामुळे जास्त मनुष्यहानी होत नाही, तर त्या ज्या ठिकाणी भूकंप झालेला आहे, तिथल्या बिल्डिंग्समुळे जास्त मनुष्यहानी होते. म्हणजेच काय, जर का इमारती ज्या आहेत, या अगदी भूकंपरोधक जर का बनवल्या, यासोबतच योग्य ते एज्युकेशन दिलं गेलं, संभाव्य परिस्थितीला सामोरं कसं जायचं याचं जर का शिक्षण दिलं गेलं, तर नक्कीच याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो आणि हे जपानने संपूर्ण जगाला वेळोवेळी दाखवलेलं आहे. जपानमध्ये सातत्याने भूकंप होत असतात, पण त्यांनी त्यांच्या इथं ज्या इमारती बनवल्या, त्या भूकंपरोधक बनवल्या. तिथल्या लोकांना व्यवस्थित पद्धतीने ट्रेनिंग दिलं, जर का भूकंप झाला तर काय करायचं, याच्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि वित्तहानी जी आहे ते टाळणं शक्य होतं. आता जर का भूकंपासाठी प्रिपेअर राहायचं असेल, तर टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन या दोन्हींचा सहारा घेऊनच आपल्याला याच्यासाठी तयार राहता येऊ शकतं. तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.